नमस्कार. संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. माझं नाव आहे सोनाली जाधव. संस्कृत टीचर हा चॅनल आपण खास करून संस्कृत शिकणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पॅरेंट्ससाठी बनवला आहे, जेणेकरून त्यांना संस्कृत भाषा शिकण्यासाठी सोपी होऊन जाईल. सुरुवात करूया आपण आहे स्टँडर्ड 8 सब्जेक्ट संस्कृत, बोर्ड महाराष्ट्र, इयर 2020. सो आज आपण बघणार आहोत 8वा धडा संबंध वाचकाः 8.1. ओके. सो असं तुमचं पेज आहे, पेज नंबर 22 पुस्तकाचं. ज्यांच्याकडे पुस्तकं नाही आहे त्यांनी प्लीज बालभारतीवरून पुस्तकं डाउनलोड करा. ओके. कारण जोपर्यंत तुमच्याकडे पुस्तकं नसतील, काही मटेरियल नसेल, तर तुम्हाला संस्कृत भाषा शिकण्याला थोडीफार कठीण होऊन जाईल. ओके. सो बघा, संबंध वाचकामध्ये तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचं जे 8वीचं पुस्तक बनलेलं आहे ते खूप व्यवस्थित पद्धतीने बनलेलं आहे. एक एक धडा तुम्हाला व्याकरणाचा एक एक भाग शिकवतो. तसा हा जो 8वा धडा आहे 8.1 संबंध वाचक हा तुम्हाला षष्ठी विभक्ती शिकवतो. त्याच्यामुळे इथे तुम्ही पुस्तकामध्ये लिहून ठेवा की षष्ठी विभक्ती, म्हणजे तुम्हाला माइंडमध्ये एखादी गोष्ट लक्षात राहील की संबंध वाचक म्हणजे आपल्याला षष्ठी विभक्ती कशी वापरायची असते ते आपल्याला शिकवतं. ओके, गॉट इट. आता संबंध वाचका म्हणजे षष्ठी विभक्तीत नेहमी काही ना काही संबंध दाखवते, रिलेशनशिप दाखवते. ओके. आता आपण बघूया कशा पद्धतीने ते दाखवते. आता इथे तुम्हाला एका बॉक्समध्ये दशरथ, रावण, धृतराष्ट्र, राम, भीम अशी नावं आहेत आणि मध्ये तुम्हाला पिता आणि पुत्र दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की एका बॉक्समध्ये पिता आहेत आणि एका बॉक्समध्ये पुत्र आहेत. आता तुम्हाला माहिती आहे हा तुम्हाला ॲरो दिसतोय, म्हणजे हा काय पिताचा आहे आणि हे सगळे पुत्र आहेत. आता पिता आणि पुत्र यांचा एकमेकांशी संबंध असतो की नाही, रिलेशन असतं वडिलांचं मुलाबरोबर, मुलाचं वडिलांसोबत. तर आता इथे संबंध आला आणि षष्ठी विभक्ती आपल्याला कधी वापरायची असते, जेव्हा कुठे संबंध असतो. ठीक आहे. भरपूर मुलं काय करतात, बिचारे तक्ते पाठ करतात, सगळं पाठ करतात, पण त्यांना अप्लायच करता येत नाही की कसं ओळखायचं, मला तर माहितीच नाही. सगळे तक्ते पाठ आहेत पण त्यांना अप्लाय येत नाही करता. ओके. त्याच्यामुळे ह्या व्हिडिओ खूप आवर्जून आणि व्यवस्थित बघा, जेणेकरून तुम्हाला त्यांचा उपयोग करता येईल. आता इथे बघा पहिलं काय दिले, कस्य पुत्रः रामः. तुम्हाला पहिला प्रश्न विचारलाय की कस्य म्हणजे कोणाचा. ओके. नेहमी अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, षष्ठी विभक्तीचे जे प्रत्यय असतात ते मराठीत तुम्हाला माहिती आहेत, चा, ची आणि चे. त्याच्यामुळे तुम्ही मराठीत भाषांतर जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, चाचीचे. तर इथे मी प्रश्न विचारला बघा, कस्य पुत्रः रामः. राम कोणाचा मुलगा आहे. कोणाचा म्हटलं म्हणजे तुमचं इथे चा आलेला आहे. ओके. हा चा आला म्हणजे तुम्हाला लगेच कळलं पाहिजे की चाचीचे मधला चा आला म्हणजे इथे मला षष्ठी विभक्तीच वापरायची आहे. ओके, समजलं तुम्हाला. किंवा जर तुम्हाला म्हणायचं असेल की नाही बाबा आम्हाला मराठीतून नाही, आम्हाला संस्कृतमधूनच कळलं पाहिजे, तर तेही सुद्धा सोपं आहे. बघा, कस्य, कस्य म्हणजे सिय आलेला आहे आणि देवची षष्ठी विभक्ती जर तुम्ही बघितले तर तुम्हाला कळेल तिथे देवस्य येतं, म्हणजे सिंह हा येतो शब्द. मग जिथे जिथे सिंह हा शब्द असेल तिथे तिथे षष्ठी विभक्तीच असते. ही दुसरी ट्रिक. दोन्ही ट्रिक तुम्हाला कळाल्या. मराठीतून बघायचं असेल तर तुम्ही ट्रान्सलेट करायचं आणि चाचीचे असेल तर तुम्हाला समजायचं की तिथे षष्ठी आहे. संस्कृतमध्येच तुम्हाला लगेच बघायचं असेल तर जिथे सिंह वड असेल, कस्य, तर तिथे षष्ठी विभक्ती असते, अस्य. ओके. आता वाक्य समजून घेऊया. पहिला प्रश्न आहे, कस्य पुत्रः रामः. राम कोणाचा मुलगा आहे. त्याचं उत्तर काय देणार तुम्ही, दशरथाचा. ओके. मग परत दशरथाचा बोलताय तुम्ही, म्हणजे चा म्हणजे तिथे तुम्हाला दशरथाला तुम्हाला षष्ठी विभक्ती लावायची आहे. ओके, कळलेलं आहे तुम्हाला. मग तुम्ही उत्तर लिहिताना काय म्हणणार, दशरथस्य पुत्रः रामः. दशरथाचा पुत्र राम. ओके. आणि राम तुम्हाला माहिती आहे विसर्ग का देत आहे, कारण देवह प्रमाणे चालतोय. पुत्रहला विसर्ग का देत आहेत, 2 डॉट का देत आहेत, कारण ते सुद्धा पुल्लिंग शब्द आहेत आणि ते देवह प्रमाणे चालतात, म्हणून पुत्रह रामह असं झालेलं आहे. इथपर्यंत कळलेलं आहे तुम्हाला. नाही कळलं तर आपल्याला कळून जाईल, कारण आपल्याला पूर्ण हे तेच बघायचं आहे. ओके. त्याच्यामुळे हळूहळू समजेल. ओके, पेशन्स ठेवा. पुढे जाऊया. आता हाच प्रश्न मी उलट्या पद्धतीने विचारते. सेकंड लाईनमध्ये, कस्य पिता दशरथः. कस्य म्हणजे कोणाचा, पिता दशरथ. कोणाचा पिता दशरथ आहे, तुम्हाला माहिती आहे उत्तर, रामाचा. मग बोलताना मी मराठीत काय म्हटलेलं आहे, रामाचा. चा कशाला लागला, राम या शब्दाला लागला की नाही. त्याच्यामुळे सिंह हा शब्द तुम्हाला संस्कृतमध्ये कुठल्या शब्दाला जोडायचा आहे, रामालाच जोडायचा आहे. मग तुमचं उत्तर काय लिहिणार,
रामस्य पिता दशरथः. कळलं? अगदी सोपं आहे. मराठीतून जर तुम्ही लक्षात ठेवलं तर गोष्टी तुम्हाला फटाफट समजतील, कारण मराठी तुमचं चांगलं आहे म्हणूनच तुम्ही संस्कृतसुद्धा घेतलेलं आहे. ओके, इंग्लिशच्या मुलांसाठी आपण काहीतरी अरेंज करू यानंतर, पण सध्या आता तात्पुरतं एवढं समजून घ्या. ठीक आहे. आता तुम्हाला दोन्ही गोष्टी कळाल्यात की तुम्ही जरी विचारलं कस्य पुत्र रामः म्हणजे राम कोणाचा मुलगा आहे तर दशरथाचा. त्याच्यानंतर दशरथ कोणाचे वडील आहेत तर रामाचे. सो तुम्हाला समजलेलं आहे इथपर्यंत. आता तुम्हाला अशीच वाक्य ह्या बाकी सगळ्यांची करायची आहेत. ओके, बघा एक पहिलं वाक्य बघूया. रावणस्य पुत्रः मेघनादः. रावण तुम्हाला माहिती आहे रामायणामधला जो रावण आहे त्याच्या मुलाचं नाव असतं मेघनादः. ओके, मग त्यांनी एक वाक्य दिलंय आणि हे पहिलं वाक्य त्यांनी स्वतः सॉल्व्ह केलंय. रावणस्य पुत्रः मेघनादः, रावणाचा पुत्र मेघनाद. आणि जर तुम्हाला उलटं बोलायचं असेल तर तुम्ही काय बोलणार? मेघनादाचे वडील रावण. मग ते संस्कृतमध्ये कसं म्हणाल? मेघनादस्य पिता रावणः. ओके, पिताला तुम्हाला विसर्ग लावायचा नाही आहे, लक्षात ठेवा. काय काय मुलं गोंधळात ते लावून टाकतात. ओके, समजलेलं आहे तुम्हाला? आता दुसरं वाक्य बघा. इथे दुर्योधन आहे. दुर्योधन हा कोणाचा मुलगा आहे? धृतराष्ट्राचा मुलगा आहे. मग इथे तुम्ही काय लिहिणार? धृतराष्ट्र तर लिहिणारच तुम्ही, पण धृतराष्ट्राला तुम्ही काय लावणार? षष्टी विभक्ती लावणार. म्हणजेच काय? धृतराष्ट्रस्य. स्य हा शब्द तुम्ही जोडणार. ओके, मग इथे उत्तर काय येणार? धृतराष्ट्रस्य पुत्रः दुर्योधनः. आणि हेच तुम्हाला उलटं लिहायचं तर तुम्ही काय लिहिणार? दुर्योधनस्य पिता. हा शब्द सेम टू सेम कॉपी पेस्ट, खाली पिता. आणि दुर्योधनाचे वडील कोण? धृतराष्ट्र. मग इथे काय लिहिणार? फक्त धृतराष्ट्र लिहिणार. ह्याला तुम्ही स्य जोडणार नाही. का जोडणार नाही आहे? कारण तुमचं वाक्य मराठीत वाचून बघा. दुर्योधनाचे पिता. दुर्योधनाचे चे कोणाला लागलेला आहे? दुर्योधनाला लागलेला आहे. त्याच्यामुळे दुर्योधनाला स्य हा प्रत्यय लागणार षष्टीचा, धृतराष्ट्राला लागणार नाही. मी म्हणूनच तुम्हाला आधीच क्लिअर केलं की मराठीमध्ये ज्याला चाचीचे लागतं त्यालाच संस्कृतमध्ये षष्टी विभक्ती लावायची. ओके, हे क्लिअर मनात राहू द्या. नाही तर तुम्ही बोलाल इथे की नाही इकडे रावणाला होतं पण इथे रावणाला नाही आहे. का नाही आहे ते तुम्हाला कळतंय, कारण इथे मी बोलताना मेघनादाचे असं म्हणते म्हणून मेघनादाला स्य लागलाय. आणि इथे बोलताना रावणाचा बोलते मुलगा म्हणून चा रावणाला लागलेला आहे, म्हणून रावणाला मी षष्टी विभक्ती लावली आहे. ओके, या दोन्ही गोष्टी खूप क्लिअर करा माइंडमध्ये. ओके, व्हिडिओ नसेल कळत तर दोनदा तीनदा पुन्हा पुन्हा बघा. ओके, कारण ही खूप महत्त्वाची विभक्ती आहे, ही तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने कळलीच पाहिजे. पुढे आहे दुसरं वाक्य झालं आपलं आणि 6वं झालं. जोड्याच घेऊया जेणेकरून तुम्हाला कळेल. पुढे तिसरं वाक्य जे आहे ते लव कुशाचं आहे. आता लव तुम्हाला माहिती आहे लव कोणाचा मुलगा आहे? रामाचा. ओके, मग तुम्हाला काय बोलायचं ते रामाचा मुलगा लव. मग रामाचा मी म्हणते की नाही, मग रामाला तुम्ही षष्टी विभक्ती लावणार. मग काय होणार? देवप्रमाणे देवस्य. मग रामचं काय होणार? रामस्य. मग इथे काय बोलणार तुम्ही? रामस्य पुत्रः लवः. ओके, रामस्य पुत्रः लवः. आता मला उलटं बोलायचं वाक्य की लवाचे वडील राम. आता लवाचे झालं, लवला च प्रत्यय लागलाय की नाही. ओके, चाचीचे कोणाला लागले? लवला लागलाय. मग लवला मी काय जोडणार? स्य जोडणार. मग इथे काय होणार? लवस्य पिता रामः. काय होणार? लवस्य पिता रामः. ओके, आता लिहिण्याची गरज नाही मला वाटत आहे, ते तुम्हाला कळत आहे ल व आणि स्य. ओके, बघा भरपूर जणांकडे गाईड किंवा कुठलंही चेतनाचं असू द्या, नवनीतचं असू द्या, वॉटेवर कुठल्याही गोष्टीचं आणि ब्रँडचं तुमच्याकडे प्रकाशनाचं गाईड असतंच. गाईडमध्ये तुम्हाला उत्तरं ती लिहिलेली कशी आहेत ते तुम्हाला समजतात, पण गाईड तुम्हाला समजावून सांगत नाही ते उत्तर कसं आलं. आणि इथे माझं काम, मला तेच वाटतं की तुम्हाला ते उत्तर कसं आलं ते तुम्हाला दाखवणं, ना की उत्तरं तुम्हाला कुठूनही मिळतील, पण ती उत्तरं कशी शोधायची, आपल्याला ते किती समजलं पाहिजे, हे इथे काम व्हिडिओद्वारा मी करायचा प्रयत्न करते. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. चौथा आहे भीम आणि घटोत्कच. तुम्हाला माहिती आहे घटोत्कच हा कोणाचा मुलगा आहे? भीमाचा. घटोत्कच नावाचं कार्टून सुद्धा आलेलं, ज्याने बघितलं नसेल त्याने प्लीज तुम्ही यूट्यूबवर ते नक्की बघा, घटोत्कच. ओके, सो भीमाचा मुलगा. आता हा पूर्ण ही लाईन, हा जो पूर्ण कॉलम आहे तुमचा हा वाला, तो मुलांचा कॉलम आहे म्हणजे मुलगा. सो भीमाचा म्हणजे चा कोणाला लागला? भीमाला लागलेला आहे, त्याच्यामुळे भीमाची षष्टी होणार. मग देवस्य प्रमाणे भीमस्य होणार, म्हणून इथे भीमस्य झालेला आहे.
पुत्र मध्ये आपण काय लिहितो, आपण सगळीकडे पुत्रः पुत्रः पुत्रः, मग पुत्रः आणि घटोत्कच ॲज इट इज घटोत्कच लिहिणार तुम्ही. ठीक आहे, समजलं. आता मला उलटं बोलायचं, घटोत्कचाचे वडील कोण, भीम. आता घटोत्कचाचे म्हटलं मी, चे कोणाला लागलं, घटोत्कचाला लागलं. मग इथे काय येणार, इथे काय लिहिणार तुम्ही लिहिताना, ह्या इथे 8व्यावर काय लिहिणार, घटोत्कचस्य. काय लिहिणार, हा सेम टू सेम शब्द लिहायचा, विसर्ग काढायचा आणि फक्त त्याला काय लावायचं, स्य हा प्रत्यय जोडायचा. मग काय झालं, घटोत्कचस्य पिता भीमः. ओके, कळलेलं आहे. अशा प्रकारे तुमची ही ॲक्टिव्हिटी संपलेली आहे इथपर्यंत. आता पुढे अजून एक तुम्हाला अजून प्रॅक्टिससाठी दिलेलं आहे की हे जे आहेत ते पुस्तकं आहेत. ओके, आणि हे जे आहेत त्यांचे लिहिणारे कवी आहेत. मग पहिलं पुस्तक आहे रामायण, दुसरं महाभारत, तिसरं रघुवंशम आणि चौथं आहे गीतगोविंदम. आणि रामायण कोणी लिहिलं, वाल्मिकीने लिहिलं. महाभारत व्यासांनी लिहिलं. रघुवंशम कालिदासांनी लिहिलं. आणि गीतगोविंदम जयदेव नावाच्या एका व्यक्तीने लिहिलं, कवीने लिहिलं. ह्या दोघांमध्ये पण संबंध आहे, कारण षष्ठी विभक्ती संबंधावर आधारित आहे, रिलेशनवर आहे. त्याच्यामुळे म्हणजे पुस्तक आणि कवीचं रिलेशन असतंच की नाही, त्याच्यामुळे इथे आपल्याला षष्ठी विभक्ती आहे. आता बघा, पहिलं वाक्य त्यांनी सॉल्व करून दिलेलंच आहे तुम्हाला एक्झाम्पलसाठी. रामायणस्य कवीही वाल्मिकीही, म्हणजे रामायणाचे कवी वाल्मिकी आहेत. आता बघा, मी मराठीत बोलतानाच काय म्हणते, रामायणाचे. चे कुठे लागलेला आहे, रामायण या शब्दाला लागलेला आहे. त्याच्यामुळे षष्ठी होणार तर कोणाची होणार, रामायणाची होणार, म्हणून रामायणस्य झालेलं आहे तिथे. ओके, समजलेलं आहे तुम्हाला. आता सेकंड आहे महाभारताचे कवी व्यास, असं मला म्हणायचं आहे. तर महाभारताचे चे कशाला लागलेला आहे, महाभारताला लागलेला आहे. ओके, त्याच्यामुळे महाभारतालाच काय लिहिणार तुम्ही, देवस्य प्रमाणे महाभारतस्य कवीही व्यासः. आता बाकी उरलेल्यांचं तुम्ही करू शकता, एकदम सोपं. रघुवंशाचे कवी कालिदास, मग चे कोणाला लागलं, रघुवंशाला लागलं. ओके, मग तुम्ही काय करणार, रघुवंशस्य कवीही कालिदासः. गीतगोविंदाचे कवी जयदेव आहेत, मग तुम्ही काय बोलणार, गीतगोविंदस्य कवीही जयदेवः. ओके, म्हणजे तुम्हाला समजतंय की हा जो म शेवटी आहे तो निघून जातोय आणि त्याच्या जागी काय येतो, स्य येतोय. सो आता आपण बघूया स्त्रीलिंगी नामं काय आहेत. इथे एका कॉलममध्ये सगळ्या बायकांची नावं आहेत आणि दुसऱ्या कॉलममध्ये त्यांच्या नवऱ्यांची नावं आहेत, म्हणजे पती आणि पत्नी असं 2 बॉक्स आहे. ओके, सो बघा, जेव्हा आपण पुल्लिंगी बघत होतो, म्हणजे वरील आपण तक्ते बघितले राम वगैरे दशरथ, तिथे आपण फक्त पुल्लिंग म्हणजे देवस्य शब्द वापरला देवप्रमाणे. पण इथे तुमचा कुठला शब्द चालू होतोय, स्त्रीलिंग शब्द चालू होतो. आणि स्त्रीलिंगी शब्द हा कशाप्रमाणे चालतो, तर माला आणि नदीप्रमाणे चालतो. ठीक आहे, सो मालाचं काय होतं, मालयाहा होतं. ठीक आहे, आणि रुक्मिणीचं काय होतं, म्हणजे नदीचं काय होतं, तर नद्याहा होतं. सो तुम्हाला त्याप्रमाणे ही रूपे चालवायची आहेत. आता इथे पहिला दिलेला आहे बघा, पहिलं वाक्य काय, कस्य पत्नी सीता, म्हणजे कोणाची पत्नी सीता. तर उत्तर काय देता तुम्ही देताना, की रामाची पत्नी सीता. ओके, सो ज्याला चाचीची लागतं तिथेच आपल्याला संस्कृतमधलं षष्ठी विभक्ती वापरायचं आहे. आता इथे मी प्रश्न विचारले कस्य. ओके, म्हणजे त्याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे की काय आहे, राम आहे आणि राम पुल्लिंग आहे, म्हणून कस्यचं सुद्धा आपण पुल्लिंग शब्द वापरलेला आहे. ठीक आहे, आणि रामाची म्हटलंय त्याच्यामुळे ची रामाला लागलेला आहे, त्याच्यामुळे रामस्य झालेला आहे. आता दुसरा लाईन बघूया आपण, कस्याहा पतीही रामः. आता इथे कोणाचा पती राम असं विचारलेलं आहे. आता त्याचं उत्तर येणार आहे सीता. सीता हा तुमचा फिमेल वर्ड आहे, स्त्रीलिंगी शब्द, त्याच्यामुळे प्रश्न विचारताना सुद्धा तुम्हाला कस्याहा असा स्त्रीलिंगी शब्दच वापरायचा आहे, तुम्ही कस्य वापरू शकत नाही. ओके, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. ओके, कस्याहा पतीही राम, कोणाचा पती राम, तर तुम्हाला माहिती आहे सीतेचा. आता सीता हा मालाप्रमाणे चालणार आणि मालाचं माल याहा होतं, तसं सीतेचं काय होणार, सीता याहा होणार. ओके, माला याहा, तर इथे काय होणार, सीता याहा. ओके, सीतास्य असं नाही होणार इथे. ओके, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, तर तुम्ही ती गोष्ट नक्की लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे आपण जसं सीताचं सीता याहा केलं, तसं आता इथे उर्मिला आणि लक्ष्मणाची जोडी आहे. लक्ष्मण म्हणजे राम लक्ष्मणमधला लक्ष्मण, त्याच्या बायकोचं नाव असतं उर्मिला. ओके, तर इथे जर सीताचं सीता याहा झालंय, तर उर्मिलेचं पण काय होणार इथे, उर्मिलाचं काय होणार इथे, उर्मिलायाहा.
ओके, पूर्णपणे उर्मिला शब्द लिहायचा. जसा इथे सीता शब्द पूर्ण लिहिलेला आहे त्याच्यानंतर याहा असं त्याला लावलेलं आहे षष्टी विभक्तीचं प्रत्यय. तसंच उर्मिला याहा, ओके, असं होणार उर्मिला याहा पतीही लक्ष्मणः. ओके, दुसरं वाक्य बघा, इथे रमा आणि माधव हे सुद्धा नवरा बायको आहेत. तर इथे पण काय होणार, रमा याहा. काय होणार इथे, र मा या हा. अगदी सोपं आहे. आता इथे पार्वती आहे, पार्वतीमध्ये ती आहे म्हणजे तो नदीप्रमाणे चालणार. जर नदीचं नद्याहा होतं षष्टी विभक्ती, तसंच इथे पार्वतीचं काय होणार, मग पार्वत्याहा होणार. रुक्मिणी सुद्धा काय आहे, इकारांत शब्द नदीप्रमाणे, म्हणून इथे पण काय येणार, रुक्मिण्याहा असा शब्द तयार होणार. ओके, एकदम लॉजिकल आहे, ते तुम्हाला पटापट समजेल. रुक्मिण्याहा असा शब्द तयार होईल. आता तुम्हाला हे 1 2 3 4 कळालेले आहेत. आता आपण 5 6 7 8 हे नंबर बघूया इकडचे वाले. ठीक आहे. सो डॅश पत्नी उर्मिला. हा, ओके, कोणाची पत्नी उर्मिला आहे, लक्ष्मणाची. ओके, इथे उत्तर तुम्हाला लगेच समजते ना, डॅश पत्नी उर्मिला. हा, आता उर्मिला ही कोणाची पत्नी आहे, लक्ष्मणाची. मग लक्ष्मण हा काय आहे, पुल्लिंग आहे, त्याच्यामुळे इथे काय उत्तर काय येणार तुम्हाला, लक्ष्मणस्य. कारण आपण वरच वाचलं की पुल्लिंग असेल तर काय लावतो आपण, स्य प्रत्यय लावतो देवस्य प्रमाणे. सो इथे तुमचं उत्तर येणार लक्ष्मणस्य. आता इथे डॅश पत्नी डॅश. ओके, आता वरून अंदाज आलेला असेल तुम्हाला की काय लिहायचं आहे तिथे 6व्यामध्ये. ठीक आहे, डॅश पत्नी डॅश. आता डॅश पत्नी म्हणजे इथे कुठला आहे शब्द, तर ही जोडी कुठली आहे, रमा माधवची आहे. त्याच्यामुळे इथे काय येणार सांगा, 6व्याचं उत्तर आहे की 6व्याचं उत्तर काय येणार, इथे पत्नी विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे, पत्नी. ओके, सो कोणाची पत्नी, माधवाची पत्नी. ओके, मग इथे येणार माधवस्य पत्नी रमा. काय येणार, माधवस्य पत्नी रमा. त्याच्यानंतर 7व्याचं जे आहे ते बघूया आपण, डॅश पत्नी पार्वती. आता ही पार्वती कोणाची पत्नी आहे, शिवाची. ओके, शिव भगवान. सो शिवस्य येणार तिथे, शिवस्य, शिवाची म्हणजे शिवस्य पत्नी पार्वती. आणि मग खालचं वाक्य, विठ्ठलाची पत्नी रुक्मिणी असं लिहायचं. मग विठ्ठलस्य पत्नी रुक्मिणी अशी तुमची वाक्य इथे बनतात. अगदी सोपी वाक्य आहेत. जर वरचं तुम्ही वाक्य बघितलं तर त्याच पद्धतीने खालचे तिन्ही वाक्य चालतात. ओके, फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे, जर पुल्लिंगी शब्द आहे तर तुम्हाला स्य लावायचं आहे. ओके, आणि जर स्त्रीलिंगी शब्द आहे तर मालयाहा प्रमाणे तुम्हाला करायचं, नद्याहा प्रमाणे तुम्हाला ते चेंज करायचं आहे. पुल्लिंग स्त्रीलिंग या गोष्टींकडे खूप लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे बघा, कस्य आणि कस्याहा एवढं सुद्धा बदलतं लिंगामुळे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आणि अशा प्रकारे आपण षष्टी विभक्ती वापरतोय. पुढे आपण बघतोय तव आणि मम. तव म्हणजे तुझी आणि मम म्हणजे माझी. आता हे दोघं जण बोलत आहेत. सो एषा मम पाठशाला म्हणजे ही माझी पाठशाळा आहे, माझी शाळा आहे. एषा तव पाठशाला आणि ही तुझी पाठशाळा आहे. ओके, एषः मम स्यूतः ही माझी बॅग आहे. एतस्य वर्णः नीलः याचा रंग निळा आहे. वर्ण याचा अर्थ होतो रंग, कलर. एतस्य वर्ण नीलः म्हणजे याचा वर्ण म्हणजे याचा रंग निळा आहे. एषा तव कूपी म्हणजे ही तुझी कुपी आहे. कुपी म्हणजे पाण्याची बॉटल. एतस्याः वर्णः रक्तः आणि ह्याचा जो वर्ण आहे, याचा जो रंग आहे तो रक्तः आहे. रक्त म्हणजे रेड. ओके, याचा रंग लाल आहे. आणि बघा, याची बॅग जी आहे तिचे निळा कलर आहे, म्हणून तिथे लिहिले एतस्य वर्णः नीलः. ओके, अशा प्रकारे तव आणि मम आपण वाक्यामध्ये वापरतो. ओके, आणि तव आणि मम हे काय आहे, षष्टी विभक्ती आहेत त्या रूपांची. ओके, म्हणजे अहम आणि त्वम. अहम हे मम जे रूप आहे ते अहमचं आहे आणि त्वम हे काय आहे, त्वमचं जे रूप आहे ते तव आहे षष्टी विभक्तीमध्ये. ठीक आहे, आणि हे आपण सर्रास बोलताना वापरतो. पुढे जर ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर आहे तस्य म्हणजे तुझा आणि तस्याहा म्हणजे पण तुझाच. पण इथे पुल्लिंग आणि स्त्रीलिंग असा दोन्हीचा फरक आहे. आता इथे बघा, सह बालकः म्हणजेच काय, सह म्हणजे काय मी सांगितले तुम्हाला, तो. सह बालक म्हणजे तो मुलगा. तत् तस्य पुस्तकम, तत् म्हणजे ते, तस्य म्हणजे त्याचे. ओके, बघा चाचीचे लागते, जिथे जिथे चे येते तुम्हाला, तिथे जिथे जिथे सिंह असा शब्द येतो तिथे तुम्हाला मराठीमध्ये चा ची चे असंच उत्तर मिळत आहे. ठीक आहे, सो सह बालकः म्हणजे तो मुलगा. तत् तस्य पुस्तकम ते त्याचे पुस्तक आहे. पुस्तकस्य नाम आमोदः पुस्तकाचे नाव आमोद आहे. बघा इथे परत पुस्तकाचे बोलताना मी बोलते,
जर इथे मी चे बोलते तर खाली बघा इथे स्य लिहिलेला येत आहे. ठीक आहे. सा तस्य लेखनी म्हणजेच ती त्याची लेखनी, म्हणजे लेखनी म्हणजे पेन. ओके, ती त्याची लेखनी आहे. इथे परत त्याची मध्ये ची आलेला आहे. तस्याः वर्णः कृष्णः, तस्याः म्हणजे तिचा. ओके, म्हणजे त्या लेखणीचा. ओके, इथे पण तिचा चा आलेला आहे, म्हणजे इथे स्य आलेला म्हणजे चा आलेला आहे. ओके, सो तस्याः वर्णः कृष्णः, तिचा जो वर्ण आहे, रंग आहे, तो काय आहे? कृष्णः आहे. कृष्णः म्हणजे काळा आहे. ओके, सो तुम्हाला एक गोष्ट ऑब्झर्वेशनमध्ये ह्या चॅप्टरमध्ये कळली असेल शिकताना, की जिथे जिथे स्य आहे तिथे तिथे मराठीचं चा, ची, चे असे शब्द येतात. ओके, अशी अक्षरं येतात आणि त्यामुळे तिथे तिथे षष्टी विभक्ती आहे हे आपल्याला समजतं. आणि आपल्याला वापरायचं कसं, की जेव्हा आपण मराठीत एखादं वाक्य बोलताना चाचीचे बोलतो, तिथे संस्कृतमध्ये मला देवप्रमाणे देवस्य आणि मालाप्रमाणे मालायाः, ओके, नदीप्रमाणे नद्याः असं वापरायचं आहे. पुढे जाऊया आपण. आता ही महिला आहे बघा, सा महिला म्हणजे ती महिला. तस्याः शाटिका पिता, तस्याः म्हणजे तिची. ओके, इथे आपण तस्य नाही वापरत आहात बघा, इथे आपण तस्य वापरत होतो कारण हा पुल्लिंगी शब्द होता. ओके, पण इथे आपण काय वापरतोय? शाटिका ही स्त्रीलिंगी शब्द आहे म्हणून तिथे तस्याः वापरतो. इथे काय होतं, लेखनी ही स्त्रीलिंगी शब्द आहे म्हणून इथे तस्याः वापरलेला आहे आपण. सो पुल्लिंग स्त्रीलिंग हे खूप एकदम सांभाळून विचार करून तुम्ही बघत जा. एकदा तुम्हाला सवय झाली की ते तुमच्या आपोआप लक्षात राहील. सो सा महिला ती महिला. तस्याः शाटिका पीताः तिची साडी, शाटिका म्हणजे काय? साडी. तिची साडी पीता, पीता म्हणजेच काय? पिवळ्या रंगाची आहे. तस्या स्यूतः कृष्णः, तिची जी बॅग आहे, तस्याः स्यूतः म्हणजे तिची जी बॅग आहे ती काय आहे? कृष्ण रंगाची आहे, म्हणजेच काय? काळ्या रंगाची आहे. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही बघितलं की षष्टी विभक्ती तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारे वापरता, कुठले शब्द तुम्ही संस्कृतमध्ये वापरता, जसं की तस्य, तस्याः. ओके, त्याच्यानंतर आपण कस्य, कस्याः असे शब्द आपण वापरलेले आहेत. सो तुम्हाला इथे कृतीमध्ये काय दिलेलं आहे बघा. छात्रः स्वस्वमीपे तथा च दूरे उपविष्टस्य छात्रस्य नाम कथयति. म्हणजे इथे तुम्हाला ॲक्टिव्हिटी करायची स्कूलमध्ये गेल्यावर, की तुमच्या जवळ एखादा बसलेला मित्र आणि तुमच्या लांब बसलेला एखादा मित्र, छात्र, यांची तुम्हाला नावं घ्यायची आहेत. फॉर एक्झाम्पल, आता माझ्याजवळ हरीश नावाचा एखादा मुलगा बसलाय, तर मी काय म्हणणार इथे? एतस्य नाम हरीशः, याचे नाव हरीश आहे. आणि सपोज माझ्या बाजूला रमा बसलेली आहे, तर मी काय म्हणणार? एतस्याः नाम रमा. ओके, मी एतस्य नाही वापरणार, मी आची मात्रा लावणार कारण मी स्त्रीलिंगी शब्द उच्चारते. ओके, सो ह्या गोष्टी लक्षात ठेवा. अगदी सोपं आहे पुल्लिंग स्त्रीलिंग ओळखणं, की फक्त स्त्रीलिंगामध्ये आची मात्रा जास्त करून लागते. ओके, कारण माला शब्द चालतो त्याच्यामुळे आ साऊंड खूप येतो. सो एतस्य नाम हरीशः, याचे नाव हरीश आहे. एतस्याः नाम रमा, हिचे नाव रमा आहे. ह्या दोघी जवळ आहेत. आता फॉर एक्झाम्पल ते म्हणजे कुठला तरी मुलगा तुमच्यापासून लांब आहे, तुम्ही समजा लास्ट बेंचवर आहेत आणि तो पहिल्या बेंचवर आहे, मग तुम्ही त्याला एतस्य वापरणार का शब्द? नाही वापरणार. तुम्ही तस्य असा शब्द वापरणार कारण तो लांब आहे तुमच्यापासून. या गोष्टी आपण ऑलरेडी आधीच्या चॅप्टरमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. सो तस्य नाम मकरंदः, त्याचे नाव मकरंद आहे. आता सपोज मुलगी एखादी पहिल्या बेंचवर बसली आहे, तिचं नाव जर उमा असेल तर मी काय म्हणणार? तस्याः नाम रमा, तस्याः नाम उमा. ओके, मी काय वापरलं? तस्य शब्द नाही वापरला. तस्यचं काय केलं? जेव्हा फिमेल वर्ड बोलते तेव्हा तस्याः केलं. ओके, सो अशी तुम्हाला ॲक्टिव्हिटी करायची जेणेकरून तुम्हाला षष्टी विभक्ती व्यवस्थित डोक्यात राहील. ओके, आय होप तुम्हाला हा जो चॅप्टर होता, कुठला चॅप्टर? संबंधवाचक आहात, तो व्यवस्थित समजला असेल. समजला नसेल तर 2दा-3दा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला समजेल. आणि ते समजल्याच्या नंतर आपण नेक्स्ट व्हिडिओ जो असेल तो भाषा अभ्यासाचा असेल, जेणेकरून जर तुम्हाला चॅप्टर कळाला असेल तर तुम्हाला तो अप्लाय कसा करायचा परीक्षेमध्ये, त्याच्यानुसार उत्तरं कशी लिहायचे, प्रश्न कसे सोडवायचे, हे आपण भाषा अभ्यासामध्ये बघणार आहोत. जर व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भरपूर जण आहे ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, तर ते फ्री ऑफ कॉस्ट आहे, तुम्ही सबस्क्राईब करा. आणि तुमच्या ज्या मित्रमैत्रिणी आहेत त्यांना नक्की व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा फायदा होईल. थँक्यू सो मच फॉर लविंग मी अँड सपोर्टिंग मी. आणि तुमचे काही डाऊट्स असेल तुम्ही नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये जा आणि कॉमेंट करा. थँक्यू सो मच.